15 ऑगस्टच्या दिवशी संध्याकाळी मीनं भरली आपली बॅग. त्यात ट्रायपॉड, माईक आणि आपल्या मोबाईलचे चार्जर. आणि मी चाललो होतो महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला. अंकुबाई आणि भाषा आपल्या घरी येलच होते. जाता जाता देवाचा आणि मम्मीचा आशीर्वाद घेऊन घेतली सगळे सोबत एक सेल्फी. मी निघलो होतो उज्जैनला जायसाठी, तेवढ्यात आपला भाषा मागे लागला. मी बी येतो म्हणे सोबत. रोड नाही जा, बस मामाच्या गाडीवर बस रे भाऊ. मग कशी तरी भाषाला चॅट मारून मी निघलो नांदुऱ्याकडे. हे स्प्लेंडर तर आपली नाही, हे आद्याची. मग नांदुऱ्यात येऊन सगळ्यात पहिले आद्याची स्प्लेंडर त्याच्या घरी नेऊन दिली, की आद्याला बी घेणार होता सोबत. मग आद्यान मी त्याच्या घरून आलो पियुष भाऊच्या दुकानावर. त्या ठिकाणी 20,000 mAh चा पॉवर बँक फुल चार्जिंग करून घेतला. आयुष भाऊ आले त्याची गाडी घेऊन. त्याच्या गाडीवर ट्रिपल सीट. आम्ही आलो पीजे मेन्सवेअरवर. तिकडे घालण्यासाठी या दुकानावरून आम्ही कपडे घेतले. पंकज भाऊ म्हणत तुमचा प्रवास सुखाचा हो. तेवढ्यात आली आपली गाडी इनोवा हायक्रॉस. तेवढ्यातच आपले पियुष भाऊ बी आले फुल तयारी करून. ही गाडी होती संस्कृती सिलेक्शनचे ओनर आपल्या आयुष भाऊ. ते चालवणार होते आपले हेवी ड्रायव्हर पियुष भाऊ. या गाडीची एक गोष्ट मला आवडली, तिला ना क्लच आहे ना गेअर. गणपती बाप्पाचं नाव घेऊन रातच्या टाइमला आम्ही निघलो नांदुऱ्यातून बरामपूरकडे. हायवेनं जाता आता बिस्लरी घ्यायसाठी एका हॉटेलवर थांबलो. त्या ठिकाणी तो गडी तर आपला फॉलोअरच निघाला. पियुष भाऊ म्हणत मानला रे भाऊ तुला. त्या गड्या जोडूनच 4-5 बिस्लरी घेऊन घेतली. माझाची बॉटल फक्त